बघा, IB चा प्रमुख वैद्य, RSSचा प्रमुख वैद्य, देशाला इन्फॉर्मेशन द्या, नाक आणि डोळे असलेले IB, ती IB इन्फॉर्मेशन देणार सकाळी पंतप्रधानाला 15 मिनिटं तरी IB साठी द्यावं लागतात. त्यात त्यांनी सांगितलं की सुवर्ण मंदिरामध्ये खूप मोठा शस्त्रसाठा आहे आणि ते खलिस्तानची मागणी करतात आणि ते शस्त्रसाठा जर आपण काढला नाही तर उद्या ते खलिस्तान स्वतंत्र खलिस्तान करणार. मॅडमने सांगितलं करा हल्ला सुवर्ण मंदिरात काही शस्त्र सापडले नाही, काही नाही. 10-12-50 लोक बंदुकी घेऊन होते, ते नेहमीच असतात. तर मग मॅडमला कळलं की आपल्याला धोका झाला. मग त्यांना सांगितलं की तुम्ही हे शिका, तुमचे बॉडी रक्षक काढून टाका. जेव्हा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक मुसलमान होते आणि अफजल खानाचा अंगरक्षक भास्कर कुलकर्णी होता, तर त्या म्हणले की कशाला मी नाही काढत, मी सेक्युलर आहे. आणि त्या शिकाने त्यांचा खून केला.